जोहार मंडळी, स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर माझी सकाळची सुरुवात म्हणजे सकाळचं रुटीन जे आहे ते माझं नाश्ता, मुलांचा टिफिन सगळं ते झालेलंच होतं. आणि आत्ता मला जे कपडे धुवायचे होते ना, तर मग तिकडे मी कपडे धुवायला घेतलेले होते. तर दीक्षूला पण स्कूलमध्ये सोडून दीक्षूचे पप्पा हे कामाला म्हणजे गेल्यानंतर मग माझी ही कामं चालू झालेली होती. तर मी कपडे धुता म्हटलं चला आज ब्लॉग शूट करूया. तर मी ब्लॉग शूट करायला सुरुवात केली आहे. आणि इकडे आमचे बघू शकता, आमची आरूची मस्ती मला कपडे धुवायला किती मदत करतो आहे. कपडे धुवायचे कमी आणि माझं काम वाढवायचं जास्त त्याचा प्रयत्न असतो माझ्या कामामध्ये. आणि माझ्यासारखं जर तुमचंही असंच असेल की मुलांना बघायचं आणि सोबत आपलं काम करायचं, म्हणजे मुलांना बघण्यासाठी दुसरं कोणी नसेल तर काय करायचं, तर आपल्यासोबत मुलांना हे थोडं थोडं काम द्यायचं, म्हणजे ते त्याच्यात गुंतून जातात आणि आपली कामं पटापट होत असतात. तर मी तसंच करते. बाबूलाही माझ्यासोबत काहीतरी काम देते आणि मग माझं काम करत असते. नाहीतर असं मुलांसोबत काम करणं खूप अवघड असते. तर माझे खूप दिवसापासून म्हणजे ब्लॉगच येत नव्हते. तर म्हटलं चला आपण एक एक करून काय असे ना पण टाकत राहूया. तर मी माझे कपडे वगैरे सगळे वरती टाकून आले. आणि आता इकडे मला थोडंसं ही झाडं आहेत ती पूर्ण खराब झालेली आहेत, तर ती मला साफ करून घ्यायची आहेत. तर मी ती साफ करायला तर इकडे आरू पण बसला आहे. आणि याचं कसं असतं, थोडीशी झाडाला फुलं वगैरे आली तर लगेच तो फुलं तोडून टाकतो आणि त्या झाडाला फुलंच ठेवत नाही. नेहमीचंच असंच असतं त्याचं. म्हणजे झाडाला एखादं जरी फूल आलं असेल तरी लगेच त्याला दाखवलं फूल आलं असेल तर बघून खूप आनंद होतो. आणि आरूला ते दाखवलं की आरू लगेच ते तोडून टाकत असतो. असं असतं मुलांचं. तर मला इकडे सगळं साफ करून घ्यायचं होती. पानं त्याची सगळी खराब झालेली होती. तर ती सगळी पानं मी मस्त स्वच्छ केली, पुसून घेतली. आणि मी कढीपत्ता घरून आणलेला होता. तर आधी पण आणलेला होता मी कढीपत्ता, पण 2-3 वेळा, तर ते काही राहिलं नाही. पण आता जे आणलं आहे ते बघू शकता तुम्ही, किती भारी झालेलं आहे. खूप छान दिसतं आहे आणि मस्त झालं आहे त्याला. म्हणजे ते फुटायला लागलं आहे. आणि थोडंसं त्याचं भांडं जे आहे तो मी डब्बा वापरलेला आहे, फुटलेला होता तो. कुंडी न वापरता मोठा डब्बा वापरलेला आहे, पण त्याच्यात मस्त झालं आहे हे कढीपत्त्याचं झाड. आणि बाबू जाऊन त्याचे एक एक पान तोडतो आणि त्याचा वास घेत फिरत असतो, मस्त वास येतो म्हणून. त्याच्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग शूट करायला सुरुवात केली. तर आज संध्याकाळचं मला जेवणात आता म्हणजे बनवायचं आहे, जी मी घरून भाजी घेऊन आलेली होती बहिणीकडून, करडूची भाजी. तर मी ती बनवणार आहे. तर सगळ्यात आधी मी ती धुवून घेते व्यवस्थित आणि नंतर मग ती भाजी बनवते. तर आमच्याकडे याला करडू बोलतात. तुमच्याकडे काय वेगळं नाव असेल याला तर काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ही भाजी आम्ही तर डाळीत पण टाकली तरी पण मस्त लागते, पण याची सुकी भाजी आहे ती भाकरीसोबत बनवून खाली तर ती अजून भारी लागते. आणि सध्या आपल्याला पावसाळ्यात अशाच पालेभाज्या म्हणजे गावाकडल्या गावठी भाज्या भेटतात, तर त्या खूप छान असतात. तर त्याला थोडासा चिखल वगैरे होता, माती होती, तर ते मी पूर्ण 5-6 वेळा धुवून घेतलं व्यवस्थित. या भाजीची आम्ही वडी पण बनवतो, म्हणजे ज्या पद्धतीने कोथिंबीर वडी वगैरे बनवतात ना त्या पद्धतीनेच ती पण होते. म्हणजे ही भाजी आहे ती पूर्ण कापून घ्यायची आहे आणि त्याच्यात आपल्याला पीठ घ्यायचं आणि सगळं मग आपण जे मिक्स करतो ना, जसं कोथिंबीर वडी बनवताना त्या पद्धतीने सगळं मिक्स करून आपण ती वडी बनवू शकतो आणि खूप छान लागते ती पण. आणि त्याच्यानंतर मी मार्केटला जाऊन आली होती. तर मला हे काही डबे होते ठेवायचे होते. तर त्याच्या आधी मी घरून आणलेली होती ही मिरची पावडर, तर ती मी आधी भरून घेतली. तर मी गावी गेलेली होती, तर दीक्षूच्या मोठ्या ताईंकडून मी मिरची पावडर मागितलेली होती. तर ती मिरची पावडर मी डब्यात भरून घेतली. आणि हे डबे मी मार्केटमधून आणलेले आहेत. तर ते मी सगळ्यात आधी मस्त धुवून घेतलेले होते दुपारीच. आणि आता ते सुकलेले होते, पण त्याच्यात मला थोडंसं पाणी वाटलं म्हणून साफ करून घेतले व्यवस्थित. आणि मग मी त्याच्यात हे मसाले आहेत ते सगळे भरून ठेवणार आहे. तर माझ्याकडे मसाल्याचे डबे म्हणजे मसाल्याचा डब्बा आहे आणि होता असं पण सांगू शकते, कारण 2 डबे मी वापरलेत, पण त्याच्यातला मला एकही डब्बा युजफुल असा वाटला नाही. ते पण बाजारातलेच आणलेले होते. तर आता मी सध्या तरी स्टीलचा डब्बा घेते असा विचार केला होता ऑनलाईन, पण मग ऑनलाईन न मागवता मी मार्केटला गेले तर मला हे डबे दिसले, म्हणून मी हे डबे घेऊन आलेले आहे. लावले तरी खूप छान वाटतात, मस्त दिसतात, छोटेसे आहेत आणि ट्रान्सपरंट आहेत, मस्त आहेत, प्लॅस्टिकचेच आहेत पण छान आहेत. त्याच्यानंतर मग मी आता ही करडूची भाजी आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत जेवढी होईल तेवढी शेअर करते.
तर मी ही रेसिपी माझ्या पद्धतीने बनवते, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते। सगळ्यात आधी मी याच्यात म्हणजे टमाटर टाकला किंवा नाही टाकला तरी काही फरक पडत नाही, पण मी थोडासा टमाटर टाकला आणि नंतर सगळे मसाले मिक्स करून घेतले आणि मग कापलेली भाजी आहे ती मी टाकून दिले। तर आपण याच्यात टमाटर कांदा टाकला नाही तरी चालतं, फक्त तेल आणि त्याला फोडणीला लसूण आणि जिरा वगैरे टाकून नंतर आपण त्याला अशी सुकी भाजी भाकरीसोबत बनवली तर खूप छान लागते। तर मी याच्यात थोडीशी मूग डाळ पण टाकलेली आहे, यामुळे अजून मस्त भाजीला चव येते। तर मी ती टाकून दिली आणि याच्यामुळे भाजी खरंच खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्याकडे असेल तर। बघू शकता मस्त भाजी झालेली आहे आणि जास्त सुकी पण नाही आणि जास्त ओलसरही नाही, मीडियममध्ये आहे आणि भाकरीसोबत आपल्याला अशीच भाजी जास्त चांगली वाटते। तर खूप छान झालेली आहे। मी दिक्षूला आणि आरूलाही ही भाजी खाऊ घालते आणि ते खूप आवडीने खातात। म्हणजे पालेभाज्या जास्त करून मुलं खात नाहीत, पण लहानपणापासून सवय लावलीच तर नक्की खातील। तर दिक्षूला तर मी 2 दिवस ही भाजी टिफिनमध्ये दिलेली होती, तर तिने काहीच सांगितलं नाही। ती उलट सांगत होती मला की मम्मी मला भाजी खूप छान लागली। स्कूलमध्ये तर खाऊन येतेच, पण घरी येऊन परत तीच भाजी शोधते की जी मला टिफिनमध्ये दिलेली होती ती भाजी आहे की नाही म्हणून विचारते। तर तुम्ही नक्की ट्राय करा, मस्त लागते करडूची भाजी। तर आता मी माझी जी भांडी आहे ती पूर्ण साफ करून घेते तर आता माझा हा पसारा आहे तो पूर्ण मी आवरून घेते। तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया असाच एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद। बाय।